आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुण्यातील भोसरी मेट्रो स्टेशनचं नाव न बदलल्यास आंदोलनाचा इशारा। मेट्रो व्यवस्थापनानं भोसरी हे नाव बदलून सर्व ठिकाणी नाशिक फाटा असं नामकरण करावं। रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरीच्या वतीनं मागणी। पुण्याच्या खेड तालुक्यातील चांदूसमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं, उघड्यावर पाईपलाईन टाकली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप। पुण्यात शिक्षण विभागाकडून 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळांना 95% पुस्तकांचं वाटप। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं दिसणार। पुण्यात डेक्कन क्वीनचा 95वा वाढदिवस उत्साहात साजरा। रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापत वाढदिवस साजरा। पुण्यातल्या शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळली। बॉम्बशोधक पथकाकडून शनिवार वाड्यात तपासणी। 10वी-12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार। 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट तर 10वीची पुरवणी परीक्षा 16 ते 30 जुलैला होणार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती। पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल। पुणे विद्यापीठ ते संचिती चौकातील वाहतुकीत बदल। गणेश खिंड मार्गे वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन। पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांनी तळ गाठला। खडकवासला धरणात केवळ 5.32 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। पुण्यात म्हाडा सोडतीला 6 जून पर्यंत मुदतवाढ। म्हाडाकडून पुणे पिंपरी चिंचवड शहरातील 4877 सदनिकांची सोडत जाहीर।